पुणे देशात रिअल इस्टेट गुंतवणुकीत दुसऱ्या क्रमांकावर, ही न्यूज कदाचित तुम्ही वाचली असेल. साधारणतः जुलै सप्टेंबर या तिमाहीचा जर विचार केला तर गुंतवणूक जी आहे ती 48% इथे वाढलेली आहे. पुण्यातील जमीन खरेदी, त्याच्यानंतर मोठे विकास प्रकल्प आणि तयार कार्यालय व व्यावसायिक जागांमध्ये भांडवल प्रवाह हे वाढीचे मुख्य कारण आहे. आणि जर तुम्ही एक 6 महिन्यापूर्वीची न्यूज वाचली असेल तर मुंबईचे प्रतिष्ठित फार मोठे डेव्हलपर हिरानंदानींनी आपल्या जो कासरसाई भाग आहे तिथे एक भली मोठी टाउनशिप अनाऊन्स केली आणि 8 तासामध्ये फेज 1 जो आहे तो पूर्णपणे सोल्ड आउट झाला. हो, तुम्ही बरोबर ऐकताय, फक्त 8 तासात पूर्णपणे फेज 1 जो आहे तो सोल्ड आउट झाला. आणि त्याचं मेन कारण होतं हिरानंदानी डेव्हलपर, जे की मुंबईचे खूप मोठे आणि ऑन टाईम पोझिशन देण्यासाठी ओळखले जाणारे आणि मोठ्या टाउनशिप बनवण्यासाठी पण ओळखले जाणारे बिल्डर आणि पुण्याचा प्रतिष्ठित ब्रँड म्हणजे क्रिसला डेव्हलपर. आणि या क्रिसला डेव्हलपरचा 3 महिन्यापूर्वी एक बहुचर्चित असा एन ए प्लॉटिंग प्रोजेक्ट लॉन्च झाला होता आणि आज मी त्याच प्रोजेक्टमध्ये उभा आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्टीव्हन आणि तुम्ही बघताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल जमीन जुमला. आणि आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला या एन ए प्लॉटिंगची माहिती देणार आहे. आता गंमत अशी की ह्याचासुद्धा जो फेज 1 आहे या प्लॉटिंग प्रोजेक्टचा तो सुद्धा सोल्ड आउट आहे. आता फेज 1चा व्हिडिओ मी यासाठी नव्हता बनवला की त्यावेळेस रेरा आला नव्हता, टोकन घेणं चालू होतं. आणि आमचं एक तत्व आहे, जोपर्यंत एन ए प्लॉटिंग प्रोजेक्टचा रेरा येत नाही तोपर्यंत आपण त्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवत नाही. कारण आपले जे व्ह्युअर्स आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एक विश्वासाचं नातं आहे आणि प्रोजेक्ट 100% क्लिअर टायटल असल्याशिवाय आपण त्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवत नाही. आता ह्याची NATPची जी ऑर्डर ती आली होती पण रेराची नव्हती आली. आता फेज 1 फेज 2चं रेरा ऑर्डर आल्यानंतर आपण या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवून त्याला मार्केट करायचं ठरवलं आणि आज आपण ह्या प्रोजेक्टमध्ये आलो आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हा प्रोजेक्ट जो आहे तो डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळं जर फेज 1मध्ये तुम्हाला प्लॉट घेता नसेल आला तर फेज 2मध्ये तुम्हाला निश्चित आता इथे प्लॉट घेता येईल. आणि या प्रोजेक्टचे बरेच फेज जे आहे ते भविष्यात येणार आहे, पण अजून पण वेळ गेलेली नाही आहे. 3च महिन्यापूर्वी हा प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे. म्हणजे अट्रॅक्टिव्ह प्राईजमध्ये तुम्ही इथे प्लॉट बुक करू शकणार आहात. सो चला आता आपण या व्हिडिओची सुरुवात करूया. सो मंडळी, सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया. लोकेशन सांगण्याच्या आधी मी तुम्हाला क्रिसला डेव्हलपरबद्दल थोडक्यात सांगतो. 13 वर्ष जुना ब्रँड आहे. 16पेक्षा जास्त प्रोजेक्टचं आत्तापर्यंत पोझिशन झालेलं आहे. ऑन टाईम पोझिशन देण्यासाठी ओळखले जातात. तुम्ही जर वाकड, पुनावळे, ताथवडे, हिंजवडी या भागाचा जर सर्वे केला तर तुम्हाला हे 16 प्रोजेक्ट बघायला भेटतील. आणि लक्झुरियस सेगमेंटमध्ये प्रोजेक्ट बनवण्यासाठी ओळखले जातात. आतापर्यंत 2.3 मिलियन स्क्वेअर फूटचं सक्सेसफुल पोझिशन दिलेलं आहे आणि 3 मिलियन स्क्वेअर फूट जे बांधकाम आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन असं आहे. बाकी बांधकाम क्वालिटी उच्च देत असल्यामुळे खूप चांगले यांचे कस्टमर आहे. आम्ही सुद्धा खूप वर्ष झाले क्रिसला डेव्हलपरच्या प्रोजेक्टवर काम करतोय. खूप चांगला एक्सपिरियन्स आमचा पण आहे आणि आमच्या कस्टमरचा पण आहे. सो निश्चित तुम्ही एक ब्रँड म्हणून या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकता. आता लोकेशन सांगायचं झालं तर जांभूळ नावाचं हे गाव आहे जे की वडगावमध्ये येतं. आणि वडगावला लागून तुम्हाला माहिती आहे तळेगाव आहे. तळेगावमध्ये रेल्वे स्टेशन आहे, तसं वडगावमध्ये पण रेल्वे स्टेशन आहे. त्या व्यतिरिक्त तळेगावचं मार्केट खूप मोठं आहे. त्याच्या व्यतिरिक्त MIDC सुद्धा आहे तळेगावमध्ये. आणि रिसेंटलीच महिंद्रा आणि हुंडाईने मोठी इन्व्हेस्टमेंट इथं केलेली आहे, ज्याच्यामुळे साधारणतः 7,600 जॉबच्या वेकेन्सी आहेत, म्हणजे नोकरीच्या संधी आहेत, त्या येणाऱ्या काळामध्ये इथं उपलब्ध होणार आहे. आता या जांभूळ गावापासून जर आपण वाकड बघायला गेलो तर 30 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि हे लोक जे आहेत क्रिसला डेव्हलपरची जी स्वतःची जाहिरात आहे ती पण अशीच चालू आहे की 30 मिनिटावर तुमचा NA प्लॉट तुम्ही घेऊ शकता. आणि 70 मिनिटावर इथून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आता मी तुम्हाला या लोकेशनचे ॲडव्हान्टेज सांगतो. सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचं, हा जो पूर्ण भाग आहे म्हणजे तळेगाव, वडगाव, कामशेत, हा पुणे मुंबईच्या इक्वल डिस्टन्सवर आहे जवळपास. त्याच्यानंतर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जे की ज्याचं इनॉग्रेशनसुद्धा मागच्या महिन्यात झालं. त्याच्यानंतर मिसिंग लिंक जी आहे ती साधारणतः 2 महिन्यांनी सुरू होणार आहे. त्याच्यामुळे तुमचा कमीत कमीत अर्धा तास तुमचा निश्चित इथे वाचणार आहे. आत्ता जर तुम्ही नवी मुंबईतून ह्या प्लॉटवर यायला गेला तर 1.5 तास लागतो, जो की पुढे जाऊन 70 मिनिटच तुम्हाला लागतील. त्याच्यानंतर पुणे मेट्रोचं जे फेज 3 आहे, जो की निगडी चाकण मागच्या महिन्यात ज्याचं प्रपोजल देण्यात आलेलं आहे आणि सँक्शन पण करून ठेवण्यात आलेलं आहे, तर ते आपल्या मुकाई चौकात त्याचं मेट्रो स्टेशन आहे. त्यामुळं तो सुद्धा तुम्हाला निश्चित फायदा होईल. ते एक ग्रोथचं कारण असू शकेल. त्याच्यामुळे तुमची 10% जी ग्रोथ आहे तुमच्या प्रॉपर्टीची ती निश्चित होणार आहे. त्यानंतर पुण्याचा आउटर रिंग रोड जो आहे तो आपल्या तळेगाव चौकातून जातो. त्याच्यानंतर पुण्याचा इंटरनल रिंग रोड पण तिथून जातो. त्याच्यानंतर एक नवीन पुणे मुंबई एक्सप्रेस वे सँक्शन करण्यात आलेला आहे, जो की वाया चाकण येतो.
तर ह्या सर्व कारणांमुळे 2028 पर्यंत इथे प्लॉट घेणाऱ्यांची जी इन्व्हेस्टमेंटवर जी ग्रोथ तुम्हाला मिळणार ती कमीत कमी 50% निश्चित तुमची वाढणार आहे. आता 2033चं जर प्रिडिक्शन सांगायचं झालं तर तोपर्यंत न्यू मुंबई पुणे एक्सप्रेसवे जो आहे, जो आता 6 लेनचा आहे, जो की तुम्ही न्यूज वाचली असेल, आता 10 लेनचं सँक्शन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 10,000 करोडची नवीन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ह्या चाकण, त्याच्यानंतर तळेगाव हा जो पूर्ण कॉरिडॉर आहे तिथं येणार आहे. त्याच्यानंतर पुणे मेट्रो चा फेज 4 जो आहे तो सुद्धा येणार आहे. बुलेट ट्रेनचं स्टेशन जे ते पण आपल्या तळेगावमध्ये असणार आहे. आता अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन आहे, पण मुंबई हैदराबाद जी बुलेट ट्रेन आहे ती आपल्या पुण्यातूनच होऊन जाणार आहे, म्हणजे ह्याच भागातून जाणार आहे. त्यानंतर 422 एकरमध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क सुद्धा या भागात होत आहे आणि 130 एकरमध्ये टुरिस्ट एंटरटेनमेंट सेंटर सुद्धा या भागात होणार आहे. तर हे सर्व ह्या लोकेशनचे ॲडव्हान्टेज आहे, ज्यामुळे 2033 पर्यंत तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 100% इथे ग्रोथ होणार आहे. सो निश्चित तुम्ही या भागाचा पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. सो आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊ. मस्त निसर्गरम्य ठिकाणी 63 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल NAPMRD आणि रेरा सँक्शन करून ठेवण्यात आलेलं आहे. आता तुम्ही या प्रोजेक्टला जर व्हिजिट केली तर तुम्हाला एक ॲग्रो टुरिझमला आल्यासारखा फील येईल. आता बघा, मी ज्या रोडवर थांबलो, हा मेन रोड आहे, इथून एंट्री करतात. दुतर्फा तुम्हाला इथे झाडं लागलेले बघायला भेटतील आणि हे असे पूर्ण असे हिरवेगार असे मोठे मोठे जे झाडं आहेत ते तुम्हाला इथे बघायला भेटतील. आता या भागात पाऊस खूप जास्त होतो, त्यामुळे तुम्ही जिथे बघाल तिथे तुम्हाला ग्रीनरी बघायला भेटेल. या साईडनी पूर्ण हिल व्ह्यू आहे, त्याच्यानंतर इथे मध्ये रेल्वेचा पण ट्रॅक आहे आणि फक्त 700 मीटरवर जुना मुंबई पुणे हायवे आहे. आता फेज 1मध्ये जे आहेत ना, यांनी टोटल 200 प्लॉट काढले होते आणि जे पूर्णपणे सोल्ड आऊट झाले. त्यावेळेस तर रेरा पण नव्हता आला, टोकन घेऊन यांनी सोल्ड आऊट केले. आणि फेज 2मध्ये जे आहेत ते 150 प्लॉट आहेत. आता फेज 2 आत्ताच सुरू करण्यात आलं आहे. फक्त फेज 1मध्ये एक ॲडव्हान्टेज होता की 1200 स्क्वेअर फूटचे प्लॉट होते, त्यामुळे बजेट जे ते 7-8 लाखांनी कमी जात होतं. आता फेज 2मध्ये मिनिमम 1500 स्क्वेअर फूटचे जे प्लॉट आहेत ते तुम्हाला इथं घ्यावे लागणार आहेत. आणि मोठ्या डेव्हलपरचा प्रोजेक्ट असल्यामुळे सर्व ज्या फॅसिलिटी आहेत, म्हणजे रोड, लाईट, पाणी, ड्रेनेज, डिमार्केशन, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. PMRD सँक्शन असल्यामुळे FSI पण इथं खूप जास्त आहे. तुम्ही 3-4 BHKचं प्लॅन इथं निश्चित करू शकणार आहात. आणि ॲम्युनिटीज सांगायचं झालं तर बाली थीमवर आधारित इथल्या सर्व ॲम्युनिटीज तुम्हाला देण्यात येणार आहेत. 50पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला इथे बघायला भेटेल. मला पर्सनली जर इथं काय आवडलं असेल ना, तर ह्या प्लॉटच्या मधून जो पावसाळी ओढा असतो तो जातो आणि त्यामुळं ना खूप भारी वाटतं. जर तुम्ही पुढच्या साईडला गेलात, आता मी एंट्रीवरच उभा आहे, जर तुम्ही आतमध्ये गेलात तर 12 मीटरचे सिमेंटचे रोड झालेले आहेत आणि सर्वप्रथम या प्रोजेक्टमध्ये रोडच बनवले जाणार आहे आणि त्याच्यानंतर बाकी डेव्हलपमेंट तुम्हाला इथे बघायला भेटेल. पूर्ण टेबल प्लॉट आहे, म्हणजे कुठेही डोंगर फोडून बिडून इथे काही प्लॉट बनवण्यात येत नाही आहे. त्यामुळे व्हॅल्यू फॉर मनी असा हा प्लॉटिंग प्रोजेक्ट निश्चित आहे. आता एक गोष्ट मला थोडी वेगळी वाटली, जी की असणार आहे, कारण ब्रँड आहे. रेट जर तुम्ही बघितले, आता इथं 1500 स्क्वेअर फूटचा जर तुम्ही प्लॉट घ्यायला गेलात तर साधारणतः 50 लाख रुपयाचं बजेट तुम्हाला ठेवावं लागणार आहे. तसा त्या प्लॉटची ओरिजिनल कॉस्ट काढली तर 62 लाख रुपये, तर आता डिस्काउंट वगैरे करून 50 लाख रुपये तुम्हाला देतात आहे. पण हा 50 लाख रुपये रेट जरी तुम्ही बघितला तर तो बाकी प्रोजेक्टच्या तुलनेत थोडासा जास्तच आहे, जर या लोकेशनला बाकी प्रोजेक्टचा जर तुम्ही विचार केला. पण ब्रँड वाईज गेलात तर मग हा रेट एकदम जस्टिफाय होईल, कारण क्रिसलला मोठे डेव्हलपर आहेत, पुण्यातले टॉप 10 डेव्हलपरपैकी एक डेव्हलपर आहे. त्यामुळं जी तुम्हाला इथे कन्स्ट्रक्शन क्वालिटी बघायला भेटेल किंवा ज्या फॅसिलिटीज आहेत, ॲम्युनिटीज आहेत, त्या निश्चित तुम्हाला सॅटिस्फाईड करून जातील. सो 1500 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला 50 लाख रुपयाचं बजेट जे आहे ते इथं निश्चित ठेवावं लागेल. सो मंडळी, मी आशा करतो की मी जी काही थोडक्यात तुम्हाला माहिती दिली तो तुमच्या लक्षात आली असेल. बाकी साईड व्हिजिटचं नियोजन करत असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा, कारण आत्ता या क्षणाला या प्लॉटवर बिल्डरची टीम इथं बसत नाही, म्हणजे साईड ऑफिस नाही आहे. बिल्डरची टीम जी आहे ती बालेवाडीत बसते, तशी बिल्डरची टीम हा प्रोजेक्ट विकत नाही आहे. बिल्डरनी एका मोठ्या मॅन्डेट कंपनीला हा प्रोजेक्ट दिलेला आहे. सो तुम्ही आम्हालाच संपर्क करा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला या प्रोजेक्टची सर्व डिटेल माहिती ते देईल, सोबत बालेवाडीला तुमची मीटिंग घडवून आणेल. किंवा जर तुम्ही पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर राहत असाल आणि तुम्हाला या क्रिसला डेव्हलपरच्या प्रोजेक्टची माहिती हवी असेल तर आम्ही VC सुद्धा तुमचा घडवून आणू. बाकी तुम्ही कधी या साईड व्हिजिटला आलात तर आमची टीम तुम्हाला या भागातले दुसरे प्रोजेक्ट दाखवायला पण मदत करेल. सो हा खूप मोठा बेनिफिट आहे जर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करून जर या प्रोजेक्टवर आलात तर. बाकी मी नेहमी सांगतो, आम्ही कधीच कुठले चार्ज करत नाही, कारण आम्ही डेव्हलपरला ऑलरेडी चार्ज केलेले असतात. त्यामुळे आमची सर्व्हिस ही पूर्णपणे फ्री असते. सो निश्चित तुम्ही याचा विचार करा.
बाकी जाता जाता मी तुम्हाला एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी इथे शेअर करू इच्छितो. जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल, इन्व्हेस्टमेंट पर्पज जर तुम्ही प्लॉटमध्ये पैसे गुंतवणूक करू इच्छित असाल, तर एक दिवाळीमध्ये एक सुंदर प्रोजेक्ट लॉन्च झाला आहे, जो की फार्म हाऊस प्रोजेक्ट आहे. 1,00,000 रुपये गुंठ्याने जर तुम्ही जागा घेतली तर हा भारतातला सर्वात मोठा अगरवूड फार्मिंगचा प्रोजेक्ट आहे, जो की 2200 एकरमध्ये बनतोय, जो की भोरजवळ आहे. तिथं जर तुम्ही प्लॉट घेतला तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मार्फत तुम्हाला खूप चांगले रिटर्न जे ते पुढच्या 9 वर्षामध्ये मिळतील. आणि आता एक प्री लॉन्चमध्ये ऑफर चालली आहे, तुम्हाला नेक्स्ट मंथपासून रिटर्न मिळतील. आणि रिटर्न खूप अट्रॅक्टिव्ह ठेवण्यात आलेले आहेत. साधारणतः तुम्ही 20 गुंठे जर प्लॉट घेतला तर 20 गुंठ्यावर तुम्हाला 60,000 रुपये मंथली रिटर्न मिळतील, जे की खूप चांगली डील आहे. ज्याच्यामुळे जर तुम्ही कुठं प्रॉपर्टी, फ्लॅट, शॉप किंवा ऑफिस स्पेस घेतली असेल तर त्याचा EMI जो आहे तो आरामशीर निघेल. किंवा इथं जर तुम्ही प्लॉट घेतला, आता इथे 70-80% बँक लोन पण होतं आहे, 50 लाख रुपयाचं साधारण इथं पॅकेज कॉस्ट आहे. सो ह्याचे EMI सुद्धा तुमच्या तिथून निघू शकतात. आणि तिथली इन्व्हेस्टमेंट फक्त 20 लाख रुपयाची आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. अगरवूडला इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे, त्यामुळे येणारे रिटर्न जे आहेत ते पण खूप चांगले आहेत. तर निश्चित ह्या कॉन्सेप्टचा तुम्ही विचार करा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. हा कॉन्सेप्ट आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगू. आणि ही आपल्या पुण्याचीच एक खूप मोठी कंपनी जी की हा प्रोजेक्ट राबवते. सो निश्चित तुम्हाला हा सुद्धा प्रोजेक्ट आवडेलच. लवकरात लवकर आम्ही त्या पण प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी ह्या चॅनलवर घेऊनच येणार आहोत. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये रिअल इस्टेट कॉन्टेंट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.